वावनची टीम आमची कर्णधार ऋषी गोंदली, चला आपण या बघा. आणि उलवे टीम, चला कॅप्टन आपण सुद्धा या लगेच. जाणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण अगदी क्रिकेट आपण पाहिलं तर फिटनेस त्यासाठी अगदी आपण पाहू शकता. एक धाव आरोग्यासाठी आपण पाहत आहे. आणि मग हे ब्रीथ वाक्य अगदी 40+ मास्टर यांचं आपण पाहत आहे. आणि मग अगदी चांगली संकल्पना वासू शेठजी भोईर तुम्ही पाहताय, त्यांची संकल्पना आपण पाहिली. चांगली स्पर्धा आपण कालपासून सुरू केली आणि नियती स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. टोटल आपण जर पाहिलं असेल तर एक चांगली स्पर्धा. 16 संघ 40+ चे आपण पाहताय, अगदी त्यांना प्राधान्य दिलंय. त्यानंतर बाकी ग्रामीण संघ आपण पाहताय. अशी एक चांगली दर्जेदार स्पर्धा वासू शेठजी भोईर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि मग अगदी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून चांगली मेहनत घेत असताना सर्व गोष्टींसाठी आपण पाहिलं तर आमचे संतोषजी पवार सर असतील. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य जर आपण पाहिलं तर आमचे अजय शेठ पाटील, सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तुम्हाला पाहायला मिळतील. या सर्वांची मेहनत आहे बघा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलंय, मग कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, त्या सर्वांचं पुन्हा एकदा नियती स्पोर्ट्स अगदी आपण पाहताय आणि त्याचे सर्व अध्यक्ष वासू शेठजी भोईर त्यांच्या वतीनं आपण सगळ्यांचा धन्यवाद करूया. चला फिल्डिंग सजवा. टॉस साठी चला वावनची टीम आणि दुसऱ्या बाजूला उलवे संघ. चला आपण या. 18 चेंडू आणि करायचे तर टोटल 35 धावा. सलामीची जोडी नरेश पाटील आणि राजेश गायकर यांना आपण पाहत आहे. चला अंपायर, चला मॅच सुरू करा. चला फिल्डिंग सजवा बघा. विंगारी टीम फिल्डिंग आपण लावायचं लगेच. चला उलवे टीमचे कर्णधार येत आहेत. चला टॉस करून घ्या. मी विनंती करतो बघा टॉस साठी. मी श्यामबाई पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करा. अगदी आपण पाहताय मैदानाचं नामकरण कालभैरव क्रीडांगण तुम्ही पाहताय आणि त्या क्रीडांगणासाठी खूप सारी मेहनत त्यांची आपण पाहताय. त्यांचे सर्व श्यामबाई पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस. नाणेफेकी जिंकली आहे. अगदी सर्व भूमिपुत्र तुम्ही पाहताय आणि आता सर्वांच्या मॅचेस याच मैदानावर पण पाहत असतो. आणि मग त्यांच्या कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते आमचे श्यामजी पाटील साहेब. इथून मात्र पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूला अगदी खेळत असताना आपण पाहिलंय नरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर स्वतःला सिद्ध करतायत आणि त्यांच्या बॅट मधून आलाय हा दमदार तडाखा. आलाय षटकार. बॉलिंग मार्कवर रघुनाथ परदेशी आलेत बघा. रघुनाथ परदेशी आणि त्यांचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला.
काय घडलं बघा मैदानाच्या आतमध्ये. वाईट, अवांतर प्लस लॉंग स्टॉपला चौकार अशा टोटल मिळाल्या बोनस स्वरूपामध्ये 5 धावा. चुकी झाली आणि त्याच्यावर 5. एक चेंडू फेकलाय आणि टोटल खर्च केल्या रघुनाथ परदेशी यांनी, त्या म्हणजे 11 धावा. काय क्रिकेट आहे बघा. अगदी षटकार, त्यानंतर मग अगदी वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर मग अवांतर आला, मागे बॅकअप नाही मिळालं आणि चौकार सुद्धा. जोरदार अपील पाहायला मिळतीये. चेंडू मात्र अगदी आपण पाहू शकाल लाईक बिफोर द विकेट LBW या स्टँडच्या अगदी मधोमध पकडलं जात आहे. हाईट फॅक्टर, लाईन आणि लेंथ योग्य पाहिली आणि पंच सांगतायत की नरेश पाटील हे खेळाडू मात्र बाद आहेत. फलंदाज इथून पहिला धक्का टीम बेलवली संघाला. 11 या धावसंख्येवर पहिला गडी बाद. अगदी नरेश पाटील मात्र बाद झालेत. एक षटकार आपण पाहिला. अगदी चांगली बॅटिंग करण्यासाठी सातत्याने ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये त्यांचा खेळ आपण पाहिलाय. चॅलेंजर बेलवली टीम मध्ये बरीच वर्ष खेळले, त्यानंतर आता 40+ संघ सुद्धा आपण त्यांचा पाहत आहे. कमबॅक मात्र झालंय रघुनाथ परदेशी यांचं. 11 धावा एक चेंडू मध्ये खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र विकेट घेणारा चेंडू हाताळलाय आणि त्याच्यावर विकेट मात्र प्राप्त झाली. टीमची धावसंख्या टोटल पाहायला मिळतीये ती म्हणजे 11 धावा. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. 11 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. डावखुऱ्या त्यांचे बॅट्समन सुरेश पाटील. हा चेंडू आपण पाहताय खोलवर टप्प्याचा शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. अगदी ती काही झाली, चेंडूला अगदी अडू शकले नाही, परंतु त्यानंतर एकच सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता बेलवली टीमची धावसंख्या 12 धावा. चेंडूचा आता विचार केला तर 14 चेंडू आणि आता 23 धावेची गरज आहे. 14 बॉल 23 रन्स. राजेश गायकर यांना आपण पाहत आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे, सरळ निघालाय, सरळ अगदी सरळ फॉरवर्ड चौकार येतोय. टोटल 16 धावा. चेंडूचा खेळ जर आता आपण पाहिला संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय म्हणजे उर्वरित आता 14 चेंडू आणि 19 धावा. बॅकअप दिलाय. डेंजर डेंजर यावेळेला अगदी स्थिती निर्माण झाली होती, परंतु चेंडू पोहोचण्याआधी सुरक्षित पोहोचले राजेश यांना आपण पाहताय. राजेशनं सुद्धा एक कालखंड इतका गाजवलाय. चॅलेंजर टीम मध्ये खेळत असताना खूप चांगली बॅटिंग सातत्याने करत असतायत. अद्याप आपण पाहिले ना तर मग 40+, त्यानंतर मेन टीम आणि सिद्धिविनायक बिंगारी टीम मध्ये रघुनाथ परदेशी यांची खेळी. आत्ताच भोमच्या मैदानावर नाईट खेळून इथे पोहोचलेत, परंतु चांगली गोलंदाजी होणं महत्वाचं आहे, कारण टीमला 35 धावा डिपेंड करायचे आहेत आणि त्यामध्ये पहिलं षटक जर चांगलं पडलं तर मॅच मध्ये एक वेगळं चित्र. परंतु इथून मात्र धडतायत, अगदी पडतायत, चाच पडतायत, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. क्या बात है, क्या बात है. अगदी रनिंग बिटवीन द विकेट बघा. राजेश गायकरला आपण पाहू शकाल थोडेसे नाराज झालेत, आपल्याला पाहायला मिळतील, कारण त्यांना माहिती आहे जिथे डबल होती एक एक धाव महत्वाची आहे आणि मग एक घेतल्यानंतर दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती आणि लक्ष नव्हतं आणि त्यानंतर वेगानं दुसरी धाव पूर्ण झाली. टीमची धावसंख्या टोटल जमती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 18 धावा.
येणारे आता चेंडू 12 आणि 17 धावेचं इक्वेशन. प्रश्न पडलाय अगदी भिंगारी टीमच्या कर्णधार आणि टीमला कोणाला चेंडू द्यायचा, कोणाच्या हातामध्ये चेंडू अगदी देणं आणि त्यानंतर मग कशी गोलंदाजी होणं. अगदी काय म्हणा रिवॉल सर, 12 चेंडू 17 धावा म्हटल्या, गोलंदाजी अगदी बाजू राहिली सातत्याने सिद्धिविनायक भिंगारी टीमची चांगली, परंतु बॅटिंग करताना जोपर्यंत मैदानामध्ये राजेश गायकर आहे तोपर्यंत त्या मॅचचं अगदी चित्र वेगळं काहीतरी असेल. नक्कीच शेखर, खरं तर आपण पाहिलं ना की मुख्य गोलंदाजालाच पहिल्यांदा मार बसला. म्हणजे 17 ज्या पद्धतीने 18 धावा आल्या ना, खरं तर गोलंदाज रघुनाथ परदेशी या गोलंदाजाला, आणि तिथून मात्र थोडासा मॅच खुला झाला या बेलवली संघासाठी. कारण 12 बॉल 17 राहिल्यात. अपेक्षा होत्या की रघुनाथ परदेशीकडनं कमीत धावांचा ओव्हर हा फेकला जाईल, परंतु पॉवर प्ले मध्ये फलंदाज नरेशनं एक षटकार ठोकला, त्यानंतर राजेशनं चौकार ठोकला. अशा एकंदरीत धावा आल्या 18 आणि तिथून आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये हलकीशी का होईना चुरस निर्माण झाली आहे. 12 बॉल 17ची गरज. नक्कीच अगदी तुमचं म्हणणं रास्त आहे, कारण मुख्य गोलंदाजावर ज्या धावाला प्रेशर त्यांच्यावर क्रिएट केलाय आणि ते प्रेशर आता रिलीज करायला येणाऱ्या पुढच्या गोलंदाजांना जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकणं, विकेट घेणं, अगदी या गोष्टी कराव्या लागतील. आणि ते करत असताना मग तुम्हाला जितका चांगला तुमचा खेळ आहे, तुमच्याकडे जितका अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मग क्षेत्र कोणते असू द्या, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभवाची शिदोरी ही तुमची गुरुकिल्ली म्हणून पाहिली जाते आणि तो इथून मात्र वापरला जाईल का. अगदी बॉलिंग करताना गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत. शक्ती मडवीला आपण पाहू शकाल, षटक क्रमांक 2 आणि समोर सुरेश पाटील. फर्निचर डिस्ट्रॉय या वेळेला युमेस आय विल डेफिनेटली हिट. तेच तर्रार वेगवान आणि त्या चेंडू समोर उत्तर नव्हतं, मिस झालेत आणि यष्ट्यानं चेंडू आदळलाय. इथून मात्र धक्का लागतो बेलवली टीमला. हा म्हणजे सुरेश पाटील खेळाडू मात्र बाद होत आहेत. टीमची धावसंख्या 18 वर हा धक्का दुसरा. आपल्यामधील गुणकौशल्य, आपल्यामधील गुणवत्ता, आपल्यामधील जितकी ठासून भरली आहे ती या चेंडूवर त्यांनी दाखवली आणि गोलंदाज शक्ती मडवींना आपण पाहिलाय. चेंडू आला अगदी चांगला, विकेट मिळाली भिंगारी टीमला. इक्वेशन आता बदललंय, 11 चेंडू आणि आता 17 धावेची गरज. चला फिल्डिंग सजवा. 11 चेंडू आणि आता 17 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज शक्ती मडवी. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहू शकाल आउटसाइड दी ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. पंच वळतायत आणि सांगतायत की खराब चेंडू आहे. वाईटची एक्स्ट्रा धाव जोडली गेली. इक्वेशन बदललंय, 11 मध्ये आता 16 धावा. 11 चेंडू आणि 16 ची गरज. सचिन परदेशी यांना आपण पाहताय, चेंडूला अडवतील, फेकतील का. फेकी अगदी प्रॉपर पाहायला मिळाली, परंतु तत्पूर्वी मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. वेग आपण पाहिला 2 बॅट्समनचा आणि धावसंख्या टोटल जोडतायत त्या 21 धावा. आता मात्र 14 धावा राहिल्यात. 10 चेंडू आणि 14 धावा. डॉट चेंडू विकेट्स या मॅच मध्ये भिंगारी टीमला शेवटपर्यंत घेऊन जाईल, तर मग एखादा बिगिट या मॅच मध्ये पुन्हा एकदा बेलवली संघाला आणणार आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे, सामना 50-50. अद्याप कोणीही जिंकला नाही, कोणी हरलेलं नाहीये. चेंडू अगदी आपण पाहू शकाल, चांगला चेंडू पडला, पॅरलर सरळ गेलाय. लाईन आणि लेंथ योग्य पाहिली आणि त्यानंतर शक्ती मडवी यांचा चेंडू आलाय, तो म्हणजे डॉट पाहायला मिळतोय. इथून मात्र फटका चांगला आहे.
गोलंदाज शक्ती मडवी आणि त्यांच्या चेंडूवर मात्र आलेला अगदी बराच कालखंड आपण पाहताय शांत होते आणि त्यानंतर मात्र सचिन तांडेल आणि त्यांच्या बॅट मधून येतोय हा षटकार हातात धरून हा चेंडू आला चौकार तुम्हाला पाहायला मिळेल 4 धावा येतात 4च्या बरोबरीने धावसंख्या आता येणारे 7 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे 7 बॉल्स आणि 4 रन आता करायचे आहेत मॅच मध्ये आता शिरकाव करतोय चांगली बॅटिंग करताना बेलवली टीमला आपण पाहिलं परंतु गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा आल्या ना तिथून थोडस अगदी या मॅच मध्ये जड झाले बघा बेंगारी टीमला परंतु त्यानंतर शक्तीचा एक षटकार जर आता कमी आला असता तर त्यानंतर या मॅच मध्ये शेवटपर्यंत अगदी चुरस असती परंतु षटकार आल्यानंतर या मॅच मध्ये आता शेवटचे 6 चेंडू आणि आता करायच्या त्या टोटल 4 धावेची गरज आहे अद्याप मी म्हणेन योगेश पाहिलं तर सामन्यामध्ये दोन्ही संघ जिवंत आहेत 4 धावा वाचवले सुद्धा जाऊ शकतात आणि 4 धावा जमवले सुद्धा जाऊ शकतात आणि इथून मात्र अगदी प्रश्न पडलाय आणि तो प्रश्न मात्र असा आहे की चेंडू कोणाच्या हातामध्ये द्यायचा चला गोलंदाजीसाठी चला प्राचारण करा षटक क्रमांक 3 आणि फिल्डिंग सजवा नक्कीच नक्कीच चला लवकर आपल्याकडे ह्या टेनिस क्रिकेट मध्ये असं असतं बघा शेखर कमी वेळ असतो तुमच्याकडे काही सेकंदामध्ये निर्णय घ्यावा लागतो एवढा जास्त वेळ मिळणार नाहीये तुम्हाला वेळेची पूर्णपणे तंबी असेल त्यामुळे डिसिजन लवकर घ्या 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज नक्कीच कारण 6 मध्ये 4 धावा म्हटल्या तर त्यासाठी अगदी सामना जो जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळणार आहे म्हणजे दोन्ही या टीम साठी महत्वाची मॅच आहे उल्वा टीमने टॉस जिंकलाय प्रथम बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि फिल्डिंग साठी बघा सामना संपला की लगेच 52 टीम आपण मैदानाचा ताबा घ्या 6 चेंडू आणि आता सहा चेंडू आणि आता 4 धावेची गरज बॉलिंग मार्क वर येतोय गोलंदाज सचिन परदेशी यांना आपण पाहू शकाल सचिन परदेशी येत आहेत स्वतः कर्णधार स्वतःच्या खांद्यावरील जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे स्वतः अगदी आता 4 धावा डिपेंड करण्यासाठी सज्ज झालेत आणि बघ पाहूया आपण आता 4 धावेची गरज फिल्डिंग थोडस हलवलं जात आहे गोलंदाजी करण्यासाठी सचिन परदेशी स्वतः अगदी मैदानामध्ये दाखल झालेत 6 बॉल्स आणि 4 रन्स बॉलिंग साठी सज्ज होत आहेत समोर राजेश गायकरला आपण पाहू शकाल ज्या विकेटची गरज होती त्या विकेटचं झालंय पतन इथून मात्र यष्टांचा वेध मॅच मध्ये अगदी रोमांचक स्थिती निर्माण झाली आहे मॅच मध्ये चुरस पाहायला मिळतीये मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळालाय या विकेट नंतर येणाऱ्या आता 5 चेंडू 4 धावेची गरज क्या बात आहे खरं तर शेखर सचिन परदेशीनं काय एन्जॉयमेंट घेतली बघा ही विकेट मिळवल्यानंतर जसा खरं तर आपण बघितलं ना की पाकिस्तानचा वकार युनिस मॅच कोणत्याही विकेट मिळाल्यानंतर वेगळाच एन्जॉय करत असतो आणि लगेच मात्र
सचिन तेंडुलकर त्याला प्रत्युत्तर देत असतो, परंतु ही आठवण करून दिली आहे त्या सचिन परदेशी या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवर विकेट पटकावली आणि खरं तर जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करत असताना सचिन परदेशी मिळाला. ज्या वेळेला कोलीकोपरच्या मैदानावर वासुशेट्ट भोईर यांच्या भावाच्या नावाने स्वर्गीय रमेश राम भोईर म्हणजे आरा ट्रॉफीचं आयोजन झालं होतं, त्यावेळेला 1 लाखाची स्पर्धा 11,000 एंट्री होती आणि एक व्हाईट कार्ड एंट्री दिली होती एका पेन मधल्या टीमला आणि 6,000 मध्ये एंट्री देऊन सुद्धा स्वतःच्या खिशातनं पैसे भरून पूर्ण फ्री देणारा हा एक व्यक्तिमत्व असा आहे. रिवाल, काय म्हणाल त्याच्याबद्दल? नक्कीच कौतुक करू, परंतु मॅच कडे सागर आपण बोलूया. मॅच कुशल मोमेंटला आली आहे. 5 चेंडू आणि 4 धावा. खूप चांगलं एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत वासुशेठ भोईर यांच्याबद्दल आपण रात्रभर 4-5 रात्रीमध्ये नक्कीच कौतुक करणार आहोत. पण मॅच कडे फोकस करूया. मॅच कुशल मोमेंटला आली आहे. 5 चेंडू आणि आता 4 धावेची गरज आहे. या विकेटनं मॅच मध्ये खूप अगदी वेगळं चित्र निर्माण केलंय. अगदी पाहू शकाल. आणखी एक जर एखादा डॉट आला, एखादी विकेट आली तर मॅच मध्ये आणखी वेगळं चित्र असेल. सचिन परदेशी यांचा हा चेंडू अगदी जर विचार केला तर हा मात्र आलाय चौकार आला बघा. विजयी चौकार आला आणि सामना इथून मात्र फिनिश झालाय. सामना जिंकलाय तो टीम आपण पाहू शकाल.